आता वळत मुंबई पुण्यातील टॉप 9 बातम्या। दिव्यातील बेकायदा बांधकाम इमारती तोडल्यामुळे 275 कुटुंब रस्त्यावर। दिव्यातील 7 इमारतींमधील बेघर झालेल्या नागरिकांचा पालिकेला घेराव। बिल्डरवर गुन्हा दाखल करा, आम्हाला घरे द्या किंवा पैसे द्या अशी मागणी। परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर राज्यात आता थंडीची चाहूल। येत्या आठवड्याभरात मुंबईसह उपनगरातील किमान तापमान 19 अंशापर्यंत कमी होण्याचा अंदाज। तर मुंबईसह कोकण किनारपट्टी, विदर्भ, मराठवाड्यात थंडीची चाहूल लागण्याची शक्यता। पुण्यात थंडीला सुरुवात। पुढील 5 ते 6 दिवसात कमाल आणि किमान तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता। सीएसएमटी स्थानकावर मुका आंदोलनाच्या रेल्वे पोलिसांची परवानगी होती, मात्र अचानक रेल्वे कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत लोकल थांबवल्या। सीएसएमटी स्थानकावरील आंदोलनाबाबत रेल्वे पोलीस वरिष्ठांची चर्चा करणार, सूत्रांची टीव्ही9 मराठीला माहिती। अंधेरी दहिसर मेट्रोवरती मार्गिकेवरील भाडे दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। केंद्राच्या मंजुरीनंतर दर निर्धारण समिती गठीत केली जाणार। मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मेट्रो प्रकल्पांच्या एकत्रीकरणासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याच्या हालचाली। एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जींच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। समिती सर्व मेट्रो एका छताखाली आणण्याचं काम करणार। वैद्यकीय अभ्यासक्रमाचा 387 जागा रिक्त। तिसऱ्या फेरीनंतर 219 विद्यार्थ्यांचा प्रवेश, तर चौथ्या फेरीसाठी 387 जागा रिक्त, तर दंत अभ्यासक्रमासाठी 508 जागा रिक्त असल्याची माहिती। निळजे पुलाच्या कामामुळे कल्याण शिळ रोडवरील वाहतुकीमध्ये 3 दिवस मोठा बदल करण्यात आलाय। आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून 9 नोव्हेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जड आणि अवजड वाहनांच्या शिळ रोडवरती प्रवेशबंदी असणार आहे।